नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जेनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की सर आम्ही PhDची पेट एंट्रान्सची तयारी करत आहे, त्यासाठी आम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजीचे काही प्रश्न उत्तरं द्या. म्हणून मित्रांनो मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे आणि यामध्ये आपण पार्ट करणार आहोत 1, 2, 3 जसे तुमची रिकमेंडेशन असेल, जसं तुम्हाला अपेक्षित असेल त्याप्रमाणे आपण हे व्हिडिओचे पार्ट करूयात. चला तर मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न, संशोधनाचा प्राथमिक उद्देश काय आहे? A. मनोरंजन करणे, B. जाहिरात करणे, C. नवे ज्ञान निर्माण करणे की D. केवळ माहिती साठवणे. तुम्हाला काय वाटतंय? 5 सेकंड्समध्ये तुम्ही तुमचं उत्तर तयार ठेवा, बाकी मी उत्तर तुम्हाला सांगतो. याचं करेक्ट उत्तर आहे, योग्य उत्तर आहे C. नवे ज्ञान निर्माण करणे. प्रश्न 2, संशोधनाच्या मूलभूत संकल्पनांमध्ये काय येते? केवळ गृहीतक, 2. समस्या गृहीतक चल, केवळ नमुना, फक्त निष्कर्ष. तुम्हाला काय वाटतं उत्तर काय असू शकतं? योग्य उत्तर आहे B. समस्या गृहीतक आणि चल. प्रश्न 3, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये भर कोणत्या गोष्टीवर दिला जातो? प्रयोगशाळा तपासणी, विद्यमान परिस्थितीचे वर्णन, फक्त सांख्यिकी, अप्रासंगिक माहिती. तुम्हाला काय वाटतंय? याचं योग्य उत्तर आहे B. विद्यमान परिस्थितीचे वर्णन. प्रश्न 4, एक्सप्लोरेटरी रिसर्चचा उद्देश काय आहे? नवीन समस्या शोधणे, निष्कर्ष टाळणे, फक्त केस स्टडी, सांख्यिकी टाळणे. आणि याचं योग्य उत्तर आहे A. नवीन समस्या शोधणे. प्रश्न 5, अप्लाइड रिसर्च कुठे उपयोगी पडते? व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी, केवळ साहित्य आढाव्यासाठी, मनोरंजन क्षेत्रासाठी, D. अप्रासंगिक डेटा गोळा करण्यासाठी. याचं उत्तर आहे A. व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी. प्रश्न 6, ॲक्शन रिसर्च सर्वाधिक कोणत्या क्षेत्रात वापरले जाते? औद्योगिक उत्पादनात, शैक्षणिक समस्यांमध्ये, राजकीय विश्लेषणात, फक्त केस स्टडीमध्ये. आणि याचं योग्य उत्तर आहे B. शैक्षणिक समस्यांमध्ये. प्रश्न 7, पार्टिसिपेटरी रिसर्चचे वैशिष्ट्य काय आहे? फक्त संशोधकाचा सहभाग, फक्त सहभागीचा सहभाग, संशोधक आणि सहभागी दोघांचा सहभाग की D. सहभाग अजिबात नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे C. संशोधक आणि सहभागी दोघांचा सहभाग. प्रश्न 8, नल हायपोथेसिस म्हणजे काय? गृहीतक खरे असल्याचे विधान, गृहीतक चुकीचे असल्याचे विधान, कोणतेही गृहीतक नसलेले विधान आणि D. फक्त कार्यवाही संबंधित विधान. आणि याचं करेक्ट उत्तर आहे B. गृहीतक चुकीचे असल्याचे विधान. प्रश्न 9, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय? A. नल हायपोथेसिसचे पर्यायी विधान, B. संशोधकाचे गृहीतक, C. सांख्यिकी सूत्र, D. मापन साधन. तुम्हाला काय वाटतं याचं करेक्ट उत्तर काय असू शकतं? B. संशोधकाचे गृहीतक. प्रश्न 10, हायपोथेसिसचे प्रमुख कार्य काय असते? डेटा गोळा करणे, निष्कर्ष टाळणे, संशोधनाला दिशा देणे, माहिती लपविणे. आणि याचं योग्य उत्तर आहे C. संशोधनाला दिशा देणे. प्रश्न 11, सर्वे रिसर्चचा मुख्य उपयोग काय आहे? मोठ्या लोकसंख्येचा अभ्यास करणे, केवळ प्रयोगशाळा अभ्यास, साहित्य आढावा घेणे, निष्कर्ष नाकारणे. याचं करेक्ट उत्तर आहे A. मोठ्या लोकसंख्येचा अभ्यास करणे. प्रश्न 12, क्रॉस सेक्शनल डिझाईनमध्ये डेटा कधी गोळा केला जातो? वेळोवेळी, एका वेळेस, फक्त केस स्टडीमध्ये, अप्रासंगिक ठिकाणी. आणि याचं योग्य उत्तर आहे B. एका वेळेस. प्रश्न 13, लँग्विट्युडिनल डिझाईनचे वैशिष्ट्य काय आहे? एका वेळेस मोजणे, वेळोवेळी वारंवार मोजणी, अप्रासंगिक माहिती, फक्त केस स्टडी. आणि याचं करेक्ट उत्तर आहे, तुम्ही पण थोडासा विचार करत जा, याचं करेक्ट उत्तर आहे
बी वेळोवेळी वारंवार मोजणी. प्रश्न 14. रिसर्च प्रॉब्लेम निवडताना कोणता निकष महत्त्वाचा असतो? समस्येची प्रासंगिकता, संशोधकाची आवड, केवळ सैद्धांतिक माहिती, अप्रासंगिक माहिती. याचं योग्य उत्तर आहे समस्येची प्रासंगिकता. प्रश्न 15. रिसर्च डिझाईनला काय म्हटले जाते? साहित्य आढावा, निष्कर्ष, संशोधनाचा आराखडा, अफवा. याचं योग्य उत्तर आहे संशोधनाचा आराखडा, सी. 16. प्रश्न 16. रिसर्च डिझाईनची पहिली पायरी कोणती? समस्या ओळखणे, निष्कर्ष लिहिणे, डेटा नष्ट करणे, अफवा पसरवणे. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ए, समस्या ओळखणे. प्रश्न 17. प्रायमरी डेटा कशाला म्हणतात? इतरांनी आधी गोळा केलेला डेटा, संशोधकाने स्वतः थेट गोळा केलेला डेटा, अप्रासंगिक माहिती किंवा जुनी माहिती. आणि याचं योग्य उत्तर आहे बी, संशोधकांनी स्वतः थेट गोळा केलेला डेटा. प्रश्न 18. सेकंडरी डेटा म्हणजे काय? संशोधकांनी स्वतः गोळा केलेला डेटा, आधी इतरांनी गोळा केलेला डेटा, नवीन माहिती, अप्रासंगिक माहिती. याचं योग्य उत्तर आहे बी, आधी इतरांनी गोळा केलेला डेटा. प्रश्न 19. प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन नंतर काय येते? निष्कर्ष लिहिणे, गृहीतक नाकारणे, साहित्य आढावा, डेटा नष्ट करणे. आणि याचं योग्य उत्तर आहे सी, साहित्य आढावा. प्रश्न 20. संशोधन स्त्रोतांची विश्वासार्हता तपासताना काय पाहिले जाते? अफवा, चुकीची माहिती, विश्वसनीयता, अप्रासंगिकता. आणि याचं योग्य उत्तर आहे सी, विश्वसनीयता. प्रश्न 21. रिसर्च प्रोसेस मधील शेवटची पायरी कोणती आहे? डेटा संकलन, साहित्य आढावा, गृहीतक तयार करणे, निष्कर्ष व शिफारशी मांडणे. आणि याचं योग्य उत्तर आहे डी, निष्कर्ष व शिफारशी मांडणे. प्रश्न 22. एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये कोणती गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे? नियंत्रित चलांचा वापर, अफवा पसरवणे, अप्रासंगिक माहिती गोळा करणे, साहित्य आढावा घेणे. आणि याचं योग्य उत्तर आहे ए, नियंत्रित चलांचा वापर. प्रश्न 23. विदिन ग्रुप डिझाईन म्हणजे काय? स्वतंत्र गटाची तुलना, अप्रासंगिक माहिती गोळा करणे, त्याच गटातील मोजमापांची तुलना, निष्कर्ष नाकारणे. आणि याचं योग्य उत्तर आहे सी, त्याच गटातील मोजमापांची तुलना. प्रश्न 24. फॅक्टोरियल डिझाईन मध्ये काय करता येते? फक्त एक चलाचा अभ्यास, 2 किंवा अधिक चलांचा अभ्यास, अप्रासंगिक चल, अफवा गोळा करणे. आणि याचं योग्य उत्तर आहे 2 किंवा अधिक चलांचा अभ्यास. प्रश्न 25. क्वाझी एक्सपेरिमेंटल डिझाईनचे वैशिष्ट्य कोणते आहे? पूर्णपणे नियंत्रित प्रयोग, अप्रासंगिक माहिती गोळा करणे, यादृच्छिक म्हणजे रँडम, विभाजनाचा अभाव, फक्त केस स्टडी करणे. आणि याचं योग्य उत्तर आहे सी, यादृच्छिक म्हणजे रँडम, विभाजनाचा अभाव. प्रश्न 26. सिंगल ग्रुप प्री टेस्ट पोस्ट टेस्ट डिझाईन मध्ये काय केले जाते? एका गटाची पूर्व आणि नंतर मोजणी केली जाते, 2 गटाची तुलना केली जाते, फक्त निरीक्षण केले जाते, अप्रासंगिक डेटा वापरला जातो. याचं योग्य उत्तर आहे ए, फक्त गटाची पूर्व आणि नंतरची मोजणी केली जाते. प्रश्न 27. नॉन इक्विव्हॅलंट कंट्रोल ग्रुप डिझाईन मध्ये काय आढळते? समान गट समान नसतात, गट नेहमी समान असतात, कोणतेही गट नसतात, अप्रासंगिक माहिती जमा करणे, माहिती असणे. याचं योग्य उत्तर आहे ए, गट समान नसतात. प्रश्न 28. टाइम सिरीज डिझाईन मध्ये काय केले जाते? वेळोवेळी वारंवार मोजणी केली जाते, फक्त एका वेळेस मोजणी केली जाते, फक्त केस स्टडी केली जाते, अप्रासंगिक माहिती दिली जाते. याचं योग्य उत्तर आहे ए, वेळोवेळी वारंवार मोजणी केली जाते. प्रश्न 29. स्केलिंग मध्ये लिकर्ट स्केल कुठल्या प्रकारात मोडतो? मानसशास्त्रीय स्केल, मानसशास्त्रीय स्केल, दोन्हीमध्ये, कोणतेमध्ये नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे बी, मानसशास्त्रीय स्केल. प्रश्न 30. थर्स्टन स्केलला दुसरे नाव काय आहे? सुमिटेड स्केल, डिफरन्शियल स्केल, स्टँडर्ड स्केल, इंटरव्हल स्केल. याचे योग्य उत्तर आहे बी, डिफरन्शियल स्केल. प्रश्न 31. सॅम्पलिंग एरर म्हणजे काय? नमुना निवडताना झालेली चूक, साहित्य आढावा घेताना झालेली चूक, निष्कर्ष लिहिताना झालेली चूक, अप्रासंगिक माहिती गोळा करणे.
याचं योग्य उत्तर आहे ए, नमुना निवडताना झालेली चूक. प्रश्न 32, सिंपल रँडम सॅम्पलिंग मध्ये काय केले जाते? प्रत्येक घटकाला समान संधी दिली जाते, फक्त सोयीचे नमुने निवडले जातात, गट विभाजन केले जातात, अप्रासंगिक माहिती दिली जाते. याचं योग्य उत्तर आहे ए, प्रत्येक गटाला समान संधी दिली जाते. प्रश्न 33, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग कसे केले जाते? निश्चित अंतर ठेवून नमुना निवडला जातो, पूर्णपणे यादृच निवड केली जाते, फक्त सोयीनुसार नमुने घेतले जातात, अप्रासंगिक डेटा घेतला जातो. याचं योग्य उत्तर आहे ए, निश्चित अंतर ठेवून नमुना निवडला जातो. प्रश्न 34, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग मध्ये काय केले जाते? संपूर्ण लोकांचे गट केले जातात, एकच गट निवडला जातो, अप्रासंगिक गट बनवले जातात, फक्त सोयीचा नमुना घेतला जातो. याचं योग्य उत्तर आहे ए, संपूर्ण लोकसंख्येचे गट केले जातात. प्रश्न 35, कोटा सॅम्पलिंग कुठल्या प्रकारात मोडतो? प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, एक्सपेरिमेंटल सॅम्पलिंग, स्टँडर्ड सॅम्पलिंग. याचं योग्य उत्तर आहे बी, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. प्रश्न 36, स्नोबॉल सॅम्पलिंग कधी उपयुक्त असतो? जेव्हा लोकसंख्या माहिती नसणे, जेव्हा नमुना सहज उपलब्ध असतो, जेव्हा सर्व गट समान असतात, जेव्हा डेटा अप्रासंगिक असतो. याचं योग्य उत्तर आहे ए, जेव्हा लोकसंख्या माहिती नसते. प्रश्न 37, पर्पजिव्ह सॅम्पलिंगचे वैशिष्ट्य काय आहे? विशिष्ट उद्देशासाठी नमुना निवडला जातो, प्रत्येक गटाला समान संधी दिली जाते, अप्रासंगिक माहिती गोळा केली जाते, यादृच निवड केली जाते. आणि याचं योग्य उत्तर आहे ए, विशिष्ट उद्देशासाठी नमुना निवडला जातो. प्रश्न 38, ऍक्सिडेंटल सॅम्पलिंगला दुसरे काय नाव आहे? कन्व्हिनियंट सॅम्पलिंग, स्नोबॉल सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, रँडम सॅम्पलिंग. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ए, कन्व्हिनियंट सॅम्पलिंग. प्रश्न 39, रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल म्हणजे काय? लोकसंख्येचे योग्य प्रतिनिधित्व करणारा नमुना, संशोधकासाठी सोयीचा नमुना, अप्रासंगिक नमुना, चुकीचा नमुना. याचं योग्य उत्तर आहे ए, लोकसंख्येचे योग्य प्रतिनिधित्व करणारा नमुना. प्रश्न 40, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? प्रत्येक घटकाला निवडीची समान संधी असते, संशोधक ठरवितो, अप्रासंगिक गट तयार केले जातात, निष्कर्ष आधी लिहिले जातात. आणि याचं योग्य उत्तर आहे ए, प्रत्येक घटकाला निवडीची समान संधी असते. प्रश्न 41, नॉमिनल स्केल म्हणजे काय? वर्गीकरण पण क्रम नसतो, क्रम असतो पण अंतर नसते, खरे शून्य असते, अंतर समान असते. याचं योग्य उत्तर आहे ए, वर्गीकरण पण क्रम नसतो. प्रश्न 42, ऑर्डिनल स्केलचे वैशिष्ट्य काय आहे? वर्गीकरण व क्रम असतो पण अंतर मोजता येत नाही, खरे शून्य असते, फक्त क्रम नाही, अप्रासंगिक माहिती. याचं योग्य उत्तर आहे ए, वर्गीकरण व क्रम असतो पण अंतर मोजता येत नाही. प्रश्न 43, इंटरव्हल स्केलमध्ये काय असते? समान अंतर पण खरे शून्य नसते, वर्गीकरण नसते, खरे शून्य नसते, अप्रासंगिक माहिती असते. याचं करेक्ट उत्तर आहे ए, समान अंतर पण खरे शून्य नसते. प्रश्न 44, रेशिओ स्केलचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? खरे शून्य असते, फक्त क्रम असतो, अंतर समान नसते, अप्रासंगिक माहिती. याचं योग्य उत्तर आहे ए, खरे शून्य असते. प्रश्न 45, मीन म्हणजे काय? मध्यमूल्य, सरासरी, सर्वाधिक वारंवार येणारे मूल्य, गुणोत्तर. आणि याचं योग्य उत्तर आहे बी, सरासरी. प्रश्न 46, मीडियन म्हणजे काय? मध्यमूल्य, सर्वाधिक वारंवार येणारे मूल्य, सरासरी, प्रमाण. याचं योग्य उत्तर आहे ए, मध्यमूल्य. प्रश्न 47, मोड म्हणजे काय? सर्वाधिक वारंवार येणारे मूल्य, सरासरी, मध्यमूल्य, गुणोत्तर. याचं योग्य उत्तर आहे ए, सर्वाधिक वारंवार येणारे मूल्य. प्रश्न 48, रेंज म्हणजे काय? सर्वात मोठे आणि लहान मूल्य यातील फरक, सरासरी, मध्यमूल्य, गुणोत्तर. आणि याचं योग्य उत्तर आहे ए, सर्वात मोठे आणि लहान मूल्य यातील फरक. प्रश्न 49, स्टँडर्ड डिव्हिएशन कशाला वापरले जाते? विचलन मोजण्यासाठी, सरासरी मोजण्यासाठी, मध्यमूल्य शोधण्यासाठी, गुणोत्तर काढण्यासाठी. याचं योग्य उत्तर आहे ए, विचलन मोजण्यासाठी. आणि लास्ट प्रश्न 50, व्हेरियन्स म्हणजे काय? विचलनाचे वर्ग, मध्यमूल्य, सरासरी, प्रमाण. आणि याचं योग्य उत्तर आहे ए, विचलनाचे वर्ग.
मित्रांनो, आशा करतो आपल्याला या व्हिडिओचा डेफिनेटली PhDच्या पेट एक्झामसाठी नक्की आणि नक्कीच फायदा होईल. आणि यापुढील व्हिडिओ तुम्हाला याचा सेकंड पार्ट हवा असल्यास मला कॉमेंट्स बॉक्समध्ये डेफिनेटली सांगा. मी डेफिनेटली त्यावरती नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. थँक्यू.